Hello dear students, welcome again. We are learning the 7th lesson of variation. आता लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं बघा, लास्ट 2 लेक्चर्समध्ये त्यामध्ये आपण पाहिलेलं डायरेक्ट व्हेरिएशन. तर डायरेक्ट व्हेरिएशन कधी म्हणा, समजा इफ वी हॅव टू गेट 2 व्हॅल्यूज दॅट इज एक्स अँड वाय. ओके, 2 थिंग्स घेतल्या एक्स अँड वाय. ओके, ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज होते त्यावेळी समजा वायची व्हॅल्यू पण इन्क्रीज होत असेल किंवा एक्सची व्हॅल्यू डिक्रीज होत असेल, त्याचप्रमाणे वायची पण व्हॅल्यू डिक्रीज जर होत असेल तर ते दोन्ही काय होणार आहेत, डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असणार किंवा डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये असणार आहे. ओके, त्यानंतर आपण पाहिलेलं सॉल्व एक्झाम्पल 2, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केलेलं आपण, एकदम सिम्पल होतं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं बघा आपल्याला, क्वेश्चन नंबर 2. लेट सी काय दिलं आहे बघा क्वेश्चन. मी पूर्ण क्वेश्चन बोर्डवर नाही लिहिलं, पहिला क्वेश्चन रीड करतो. कंप्लीट द फॉलोइंग टेबल considering the cost of apple and their number are in direct variation. Okay, काय सांगितले, कॉस्ट ऑफ ॲपल अँड देअर नंबर ऑफ ॲपल आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि आपल्याला काय करायचं आहे, 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, आता लेट्स सी, यामध्ये तुम्हाला जी मेन इन्फॉर्मेशन दिली तसं तुम्हाला जर बेसिक 6-7च्या मानानं यूज करायचं असेल, सॉल्व करायचं असेल तसं करू शकता. पण आपण जर आता व्हेरिएशन लेसन शिकतो त्यामुळे आपल्याला त्याचा यूज करायचा. ओके, ॲन्सरमध्ये काय दिले बघा, कॉस्ट ऑफ ॲपल इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲन ॲपल. पहिला ते लिहून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, काय सांगितले बघा, त्याने एक्स वाय तर ऑलरेडी दिले. सो लेट सी, ॲन्सरमध्ये काय होणार, द कॉस्ट ऑफ ॲपल, द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड और आर डायरेक्ट प्रोपोर्शन, डायरेक्टली प्रोपोर्शन म्हणलं तरी चालतं, आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू their numbers. Okay, to their or numbers of apples. आता हेच आपण सिम्बॉलमध्ये लिहू. द कॉस्ट ऑफ ॲपल्ससाठी काय आपण मानले, आपण वाय, दॅट इज वाय. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाशी आहे, एक्सशी, म्हणजेच काय होणार, देअरफॉर वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आठवतं का बघा, देअरफॉर वाय अपॉन एक्स इज इक्वल टू काय होणार आहे इथे, के. आता वाय अपॉन एक्स म्हणजेच काय, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे ना, त्यामुळे वाय अपॉन एक्स, ज्यावेळी एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असतं त्यावेळी आपण काय लिहितो, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. ओके, आता काय घेतलं आपण, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू के. क्लिअर आहे, वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, तिथे लिहिले द कॉस्ट ऑफ ॲपल दॅट इज वाय आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर नंबर्स दॅट इज एक्स. ओके, त्यामुळे असं लिहायचं नाही आपल्याला, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू के. पुढे लिहावं लागेल के म्हणजेच काय, के इज कॉल्ड एज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, मग आता पहिला केची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. केची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, इथे 2 व्हॅल्यू तुम्हाला दिसतात, याची किंवा या दोन्हीपैकी कुठल्याची हेल्प घेतली तरी चालेल. बघू, लेट सी, इफ एक्स किती दिले बघा, एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू किती आहे बघा. ओके, देन वाय इज इक्वल टू किती घेतले आपण, 8 दिले तिने ऑलरेडी. म्हणजे ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवू. देअरफॉर काय होणार, वाय मीन्स 8 अपॉन 1 इज इक्वल टू के, दॅट इज के इज इक्वल टू 8. के इज इक्वल टू काय आलं, 8. ओके, आता इथं ऑलरेडी दिले, आपल्याला काही याची गरज नाही आता, कारण की दोन्हीपैकी कुठलं तरी यूज केलं असतं तरी तेच आन्सर आलं असतं. आता आपल्याकडे वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू काढायची. ओके, सो आपण काय करू, आता काय घेतले बघा, इफ कोणती व्हॅल्यू दिली तुम्हाला, वाय इज इक्वल टू 32. ओके, देन एक्स इज इक्वल टू काय काढायचं आपल्याला, क्वेश्चन मार्क. ओके, एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आता आपल्याला हे इक्वेशन आहे. ओके, हे इक्वेशन वाटल्यास पुन्हा लिहून घेऊ. ओके, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू के. ओके, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम येत नाही, जसं बुकमध्ये लिहिलं आहे तसं. पण ठीक आहे, असं ते काय प्रॉब्लेम नाही.
ओके. y अपॉन एक्स इज इक्वल टू के. वायची व्हॅल्यू किती आहे बघा 32. अपॉन एक्सची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला. केची व्हॅल्यू आपण जस्ट फाइंड आउट केले, दॅट इज इक्वल टू 8. ओके. किंवा असं एक करू. ओके. y अपॉन एक्स इज इक्वल टू के और देअरफॉर इथे लिहू बघा. देअरफॉर y अपॉन एक्स इज इक्वल टू के, देअरफॉर y इज इक्वल टू के एक्स होणार आहे. y इज इक्वल टू के एक्स. ओके. हे इक्वेशन लिहिलं तरी चालतं इथं. y इज इक्वल टू के एक्स. y इज इक्वल टू के एक्स. हे पण तुम्हाला सिम्पल जाईल. yची व्हॅल्यू 32, केची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, दॅट इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय एक्स. 8 इकडे येणार, दॅट इज 56 आहे. सॉरी, पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन मी. दॅट इज 56 अपॉन 8 दॅट इज इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती होणार आहे 7. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा पूर्ण एक्झाम्पल. द कॉस्ट ऑफ ॲपल आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर नंबर्स, देअरफॉर वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. यावरून आपण इक्वेशन लिहिलं, देअरफॉर वाय अपॉन एक्स इज इक्वल टू के. और इथंच लिहा याच्या खाली, और वाय इज इक्वल टू के एक्स. ओके. इफ एक्स इज इक्वल टू 1 दॅट टाइम cost of apple, that is y is equal to 8. Now we substitute the value, that is y is equal to 8 upon 1 is equal to k, that is k is equal to 8. Now if y is equal to 56, x is equal to question mark, therefore we have one equation, that is y is equal to kx. Now we substitute the value of y and k, that is y is 56 is equal to k value is 8 multiply by x. Now 18 multiplication comes in division, that is 56 upon 8 that is equal to x. Therefore x is equal to 7. Now next same way, if x is equal to 12, y is equal to question mark. Now we substitute the value. Okay, that is value of, we have same equation, that is y is equal to kx. Now we substitute value of y is don't know, value of k that is constant ना, that's why we take k is 8. ओके. म्हणजेच k ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे आपण तीच घेणार आहे. x ची व्हॅल्यू किती आहे बघा 12, दॅट इज x इज इक्वल टू 96. ओके. सो व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 96. आता तशीच तुम्ही 160ची फाइंड आउट करा बघू सेम वे ना. ओके. या पद्धतीनं करायचं आहे, काय वेगळं नाही तिथं बघा. चला करा बघू. पहिला हे लिहून घ्या. हे लिहून घेतल्यानंतर मग आपण वायची व्हॅल्यू किती येते बघू. सॉरी, याची एक्सची व्हॅल्यू, तर या दोन व्हॅल्यू आल्या तर आपल्या इथं किती आले बघा 7 आणि इथे किती होणार आहे 96. फक्त आता थर्डची व्हॅल्यू तुम्हाला सेम आहे. इफ एक्स वाय इज इक्वल टू 160 देन एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू आणि डिवाइड करा. चला बघा लिहून घ्या. किती येते बघा, इथे इथे व्हॅल्यू येते ती 20, ती फक्त तुम्ही काढायची आहे. ओके. यानंतरचं जे एक्झाम्पलच्या ही थर्ड व्हॅल्यू मी ॲन्सर दिले, या स्टेप्सनं, या 2 ते 3 स्टेप्सनं तुम्हाला ते ॲन्सर फाइंड आउट करायचं आहे. ओके. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ओके. that is example number 3. If m is directly proportional to n and when m is equal to 154, n is equal to 7, full stop, find the value of m when n is equal to 14. ओके. आता जसं सॉल्व केलं तर तेच त्या टाईपचं एक्झाम्पल आहे, काय वेगळं नाही. इथं फक्त तो बॉक्स होता, इथं आपल्याला सेपरेट लिहिले. चला बघू काय दिले बघा. ते पहिला गिवन लिहू. ओके. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. ओके. त्यामुळं काय होणार, देअरफॉर m अपॉन n इज इक्वल टू k, वेअर k इज लिहायचंच. ओके. k इज
constant of variation. K is a constant of variation. Okay, therefore m is equal to nk किंवा or m is equal to nk. क्लिअर आहे. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. किंवा नंतर लिहू. आता काय करू आपण, पहिली कंडिशन काय दिली बघा, इफ m इज इक्वल टू 154. ओके, देन और m इज इक्वल टू 154 अँड n इज इक्वल टू 7. याच व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. ओके, किंवा इथे लिहिले तरी चालतात. शक्यतो या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करत चला. m पुन्हा लिहू वाटल्यास m अपॉन n इज इक्वल टू k, दॅट इज m इज इक्वल टू 154 अपॉन n ची व्हॅल्यू किती आहे 7, दॅट इज इक्वल टू k. किती होतं बघा, देअरफॉर k इज इक्वल टू 22. ओके, ही व्हॅल्यू इथे ठेवू. ओके, देअरफॉर m इज इक्वल टू 22 n. 22 n कसं आलं बघा, m ची व्हॅल्यू ॲज इट इज, n ॲज इट इज, k ची व्हॅल्यू किती 22. इट इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, शक्यतो हे यूज केलं तरी बरं पडतं. ओके, दोन्हीची व्हॅल्यू, दोन्हीचा फॉर्म्युला सेमच आहे. आता आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ m फाइंड आउट करायचं. n इज इक्वल टू 40. ओके, देन m इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे काय होणार आहे, क्वेश्चन मार्क. या दोन व्हॅल्यू इथं ठेवू. देअरफॉर m इज इक्वल टू 22 n. ओके, और 22 मल्टिप्लाय बाय n म्हणजे तुम्हाला लक्षात येईल m ची व्हॅल्यू डोंट नो. 22 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ n इज 14, दॅट इज 308. दॅट इज व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 308. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. इफ m is directly proportional to n, therefore m upon n is equal to k, where k is a constant of variation. हे कंपल्सरी लिहायचं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, therefore m is equal to nk. व्हॅल्यू ऑफ m is given 154, that time value of n is 7. Okay, that is m upon n is equal to k. Okay, that is value of m, that is 154 upon 7, that is equal to k. 154 divided by 7, that is equal to 22. Okay, now we substitute the value of k, that is 22 in that equation. Therefore m is equal to 22 n. That is equation of variation. Now if value of n is 14, then value of m is equal to question mark. We substitute the value of that in equation. We write again, that is m is equal to 22 multiplied by n, that is m is equal to 22 multiplied by value of n is 14 and multiplication, that is 308. That is when n is equal to 14, then that time m is equal to 308. लिहून घ्या एक्झाम्पल. बघा झालं का लिहून. ओके, या पुढचे पण एक्झाम्पल बऱ्यापैकी यासारखे एकसारखेच असणार आहेत. म्हणजे असं काय वेगळं नसणार आहे. यामध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन दिलेले असणार आहे. दोन व्हॅल्यू दिलेले असतात, त्यावरून आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यानंतर के ची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून मग त्यानंतर तुम्हाला या दोन्हीपैकी दोन्हीपैकी एक व्हॅल्यू दिलेली असणार आहे आणि त्याचा यूज करून आपण के ची व्हॅल्यू आणि त्या व्हॅल्यूचा यूज करून आपण सेकंड थिंगची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सो दिस वे आज आपण दोनच एक्झाम्पल बघितले, पण त्या दोन एक्झाम्पलमध्ये टेबलमध्ये भरपूर एक्झाम्पल होते. मध्ये 3 एक्झाम्पल त्या टाईपचे सेम. हे 4th एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करायचं, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, जो पण टेबलच आहे. ओके, माझं पण मत आहे की हा एक्झाम्पल झालं तर तुम्ही तो स्वतः टेबल या पद्धतीनं सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे हे कसं होईल, नाही तर मी सगळं सॉल्व करून देणार आणि तुम्ही फक्त लिहून घेणार, त्याला काय अर्थ राहणार नाही. जे काय नेक्स्ट एक्झाम्पल आहे, टेबल आहे तो, ओके, तो तुम्ही स्वतःहून ट्राय करा. म्हणजे कसं होईल, फक्त नेक्स्ट लेक्चरला तुम्ही फक्त ते चेक करायचं की आपल्या सगळ्या स्टेप्स बरोबर आहेत की नाहीत. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीट आवर
question number 3 in next video, or in next lecture we will take question number 4. So today we stop here. Thank you.